विरोधात ज्या क्षणी आम्हाला कळलं का हा गुन्हा दाखल झाला, मी असेल किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं शहर अध्यक्ष असेल, म्हणजे सांगताना असं सांगतो का क्रांतिकारींचे शेतकरी पक्षाचे जे नगरसेवक किंवा जे कार्यकर्ते असतील त्यांची पोस्ट पडली नसेल त्या विरोधात पडली नाही. कारण हा ज्या आम्ही संजू नानाला लहानपणापासून पाहतो, मी असेल मनोज असेल किंवा सगळे नेवासकर आज नेवास शहरात जे कार्यकर्ते तरुण पोरं जे सार्वजनिक काम करतात ते लहानपणापासून पाहतात. आणि कायम आम्ही नानाला बघत आलेलो आहे. एक गरीब कुटुंबातून अत्यंत संघर्ष करून वर आलेला मुलगा आहे. त्यामुळे गरिबांची जाण असलेला आणि शहरातील अडचणीचा जाण असलेला तो नेता म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, तो नेता आहे. आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही खऱ्या अर्थानं मोठं झालेलो आहोत. आज जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो, 100% आमची विचारधारा वेगळी आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम प्रकर्त्यांनी करतो, ते आज आम आदमी पार्टीचं काम करतात. असं जरी असलं, आम्ही राजकारणात एकमेकाला विरोध जरी करत असलो तरी एवढ्या खालचं पातळीचं राजकारण आम्हाला जमणार नाही. राजकारण हे अधिकाऱ्यांकडून होणं हे तर अपेक्षितच नाही. कोण कुठला अधिकारी नेवासात येणार आणि तो अशा प्रकारचे खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल करून जाणार, हे नेवासकर म्हणून आम्ही सहन करणार नाही. आज या ठिकाणी राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या फराट्यांना मी एकच सांगतो, तुम्ही कितीही काहीही जरी केलं, ते घोटाळा केला त्याने या नेवासा शहरामध्ये जे ही घटना करून जी चुकी केलेली आहे ती निश्चितच माफ करण्यासारखी नाही. या माणसाला नेवाशातून घालवल्याशिवाय आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही शांत बसणार नाही. त्यामुळं या ठिकाणी मला सगळ्या अधिकाऱ्यांना एकच सांगायचं आहे का नेवासकर म्हणून तुम्ही कधीही आमची परीक्षा घेऊ नका. कधी आम्ही एक होऊ आणि तुमचा कार्यक्रम लावू हे सांगता येणार नाही. पूर्णपणे राजकारणाविरहित, राजकारण निवडणुकीपुरतं 4 महिन्यापूर्वी नेवासा नगरपंचायतची निवडणूक झाली. आम्ही एकमेकांना विरोध केला. त्या ठिकाणी आमचे काही नगरसेवक निवडून आले, त्यांचे काही नगरसेवक निवडून आले, आमचे नगराध्यक्ष झाले, त्यांचे उपनगराध्यक्ष झाले. आज सर्व नेवासकर बघताय 4 महिन्यापासून कामाच्या निमित्तानं का होईना त्या नगरपंचायत मध्ये आज वादविवाद होत आहे. पण तो फक्त कामापुरताच हा वाद ठेवावा असं मी या ठिकाणी विरोधी पक्षाला पण सांगतो का तुम्ही पण तुमच्या नगरसेवकांना सांगा का हा वाद आपल्या कामापुरताच असावा. हा वैयक्तिक वाद झाला नाही पाहिजे. याने शहराची परिस्थिती बिघडू शकते आणि ती परिस्थिती बिघडू नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि हा पाठिंबा संजू नानाला दिलेला आहे.